Hi friends, good morning. In today's video, we are going to learn the poem If. This is very nice poem. Throughout the poem, a father is giving advices to his son. After following all these advices, his son would become a perfect man. And to get success in his life, he has to follow the advices of his father. So friends, this poem is written by very famous British writer Rudyard Kipling. Let's see the introduction of Rudyard Kipling. 1865 and 1936. He was died in 1936. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom. इंग्लंडमधील ते एक अतिशय प्रसिद्ध असे इंग्रजी भाषेचे रायटर होते. जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार, शॉर्ट स्टोरी रायटर छोट्या छोट्या कथालेखक, पोएट कवी, नॉवेलिस्ट कादंबरीकार, एवढ्या सगळे गोष्ट हे रुडयार्ड किपलिंग साहित्यामध्ये करत होते. In both prose and verse in the late 19th and early 20th century, 19वे शतक आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ, या काळामध्ये त्यांनी आपल्या साहित्य कृती केलेल्या आहेत. He was awarded the Nobel Prize for Literature in 1907 at the age of 42. 42 वर्षाचे असताना 1907 ला त्यांना नोबेल प्राइज मिळालेले. आणि मित्रांनो, रुडयार्ड किपलिंगचं जर वैशिष्ट्यच पाहायचं गेलं तर जंगल बुक नावाचं एक खूप गाजलेलं पुस्तक आहे, जे एका रानटी मुलावर, मोगली याच्या वेगवेगळ्या जंगलातल्या अनुभवावर लिहिलेलं अतिशय मजेशीर असं पुस्तक आहे, जे मुलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि तुम्हाला माहिती आहे याच्यावर चित्रपट, अनेक सिरियल्स, धारावाहिक दूरदर्शनवर, याच्यावर टी व्हीवर तयार केलेले आहेत. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव्ह द प्राइज. हे ब्रिटिशचे पहिले रायटर आहेत ब्रिटिश की ज्यांना नोबेल प्राइज मिळाले. द पोएम डील्स विथ ॲडव्हाइस गिवन बाय फादर टू हिज सन. या कवितेत वडिलांनी मुलाला दिलेले सल्ले या ठिकाणी आपल्याला पाहायचे. लेट्स सी द पोएम इफ. इफ, आता तुम्हाला माहिती आहे इफ हे एक कंजंक्शन आहे, जे की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्याच्यात एक कंडिशन दिली जाते आणि ती फुलफिल झाल्यानंतर काय होईल, त्याचा परिणाम काय होईल, इफेक्ट काय होईल, हे त्या वाक्यात सांगितलेलं. लेट्स सी द पोएम इफ. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. If you can keep your head means when the people are doubting you, people have doubt on you, they are blaming you for something. In that case, in that condition, you have to keep your head cool. Don't show any kind of anger. Don't lose your temper. Keep your head cool. If someone is blaming you, if someone is having doubt on you, काय सांगते या दोन ओळीमध्ये? जर तुमच्यावर कोणी संशय घेत असेल, जर तुम्हाला कोणी दोष देत असेल, तुमच्यावर आरोप करत असेल, अशा परिस्थितीत मित्रांनो काय करायचं सांगतायत हे? कीप युअर हेड, म्हणजे तुमचं डोकं शांत ठेवा. कीप युअर हेड कूल.
डोंट शो एनी काइंड ऑफ अँगर. राग दाखवू नका, रागावू नका. शांतपणे स्वतःला प्रेझेंट करा, रिॲक्ट करा. ओके, चला. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू, but make allowance for their doubting too. If the people are having doubt on you, trust yourself. Be confident. Let them doubt on you. Don't stop them. Just you have to do trust yourself. जर लोक तुमच्यावर संशय घेत असतील, त्यांना थांबवू नका. त्यांना त्यांचं काम करू द्या. लोगों का काम है कहना. पण तुम्ही काय करायचं? ट्रस्ट युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवायचा. त्यांना त्यांचं काम करू द्या. त्यांना तुमच्यावर संशय घेऊ द्या, तुम्हाला तुमच्यावर आरोप करू द्या. पण डू नॉट लूज युअर टेम्पर. तुम्ही तुमचं टेम्पर लूज करायचं नाही. पण काय करायचं या सेकंड ॲडवाईसमध्ये? ट्रस्ट युअर सेल्फ. तुमचा तुमच्यावर स्वतःवर विश्वास असला पाहिजे. ओके, आता पहिल्या 2 ओळीचा जर विचार केला ना मित्रांनो, याच्या 2 अपोजिट आयडियाज आर एक्सप्रेस थ्रू दीज 2 लाईन्स. कीप युअर हेड, शांत ठेवा. किंवा लुझिंग देअर्स, जेव्हा अदर्स तुमच्यावर रागावत आहेत तेव्हा तुम्ही रागावू नका. दुसरे रागावणे, आपण न रागावणे, या 2 अपोजिट आयडियाज या पहिल्या लाईनमध्ये सांगितले. असं जर असेल तर अँटिथिसिस नावाचा फिगर ऑफ स्पीच असतो. अँटिथिसिस, व्हॉट इज मीन बाय अँटिथिसिस? अँटिथिसिस मीन्स इफ द 2 अपोजिट आयडियाज आर एक्सप्रेस्ड in that line, in such case the figure of speech is antithesis. Got it? या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिथिसिस हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. आणखी एक खूप मोठ्या प्रमाणात आहे रिपिटेशन ऑफ द सेम लाईन. म्हणजे इफ यू कॅन, इफ यू कॅन, इफ यू कॅन, हे खूप वेळेस रिपीट झालेलं आहे की नाही. असं जर असेल तर ॲनाफोरा, ANAPHORA, ॲनाफोरा नावाचा फिगर ऑफ स्पीच असतो, जो या कवितेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. अँटिथिसिस अँड ॲनाफोरा. चला नेक्स्ट. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. इफ यू कॅन वेट, तुम्हाला जर वाट पाहण्याची वेळ आली काही मिळवायसाठी, तर डोंट बी टायर्ड बाय वेटिंग. कंटाळू नका, वेट करा. कुठलीही गोष्ट पटकन मिळत नाही. डोंट डील इन शॉर्टकट्स, शॉर्टकट नाही. कंटाळू नका, वेट करा, संयम बाळगा. ऑर बीइंग लाईड अबाउट, तुमच्याबद्दल एखाद्याने समजा तुम्हाला फसवलंय, तुमच्याशी खोटं वागलाय, तर काय करायचं? डोंट डील इन लाईज. तुम्ही तसं करायचं नाही. तुम्ही खोटं वागायचं नाही, बोलायचं नाही. तुमच्याबद्दल कोणी खोटं बोललं पण तुम्ही ते सेम करायचं नाही. ओके. ऑर बीइंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. जर कोणी तुमचा तिरस्कार करत असेल तर अशा वेळेस तुम्ही तिरस्कार करू नका, त्याला त्याचं काम करू द्या. अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. आपण खूप हुशार आहोत, अतिशहाणपणा पण दाखवायचा नाही. मी खूप हुशार आहे, मी असं अजिबात दाखवायचं नाही. खूप जास्त अति सभ्यपणा पण दाखवायचा नाही, अति शहाणपणा पण दाखवायचा नाही. Okay, this is all about the first stanza of this poem. Okay, let's see the second one. If you can dream and not make dreams your master. If you can dream, तुमच्याकडे जर स्वप्न असतील, and not make dreams your master, पण काय करायचं? स्वप्न असायलाच पाहिजे, परंतु
तुम्ही स्वप्नाचे गुलाम होऊ नका. म्हणजे तुमचे सगळं आयुष्याचं कंट्रोल तुमच्या स्वप्नाच्या हातात जाऊ देऊ नका. स्वप्न पहा, परंतु त्याचे गुलाम बनू नका. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तुम्ही विचार करताय, चांगले विचार करताय, पण जे तुमच्या डोक्यात चांगले विचार आहेत त्याच्यावर आचरण करत नसता, किंवा तुमचे चांगले विचार तुमचे ध्येय होत नसतील आयुष्याचे, तर याला काही अर्थ नाही. आता या लाईनमध्ये कंडिशन दिलेली, पण याचं जे हिडन आन्सर काय, यू हॅव टू मेक युअर थॉट्स, यू हॅव टू कन्वर्ट युअर थॉट्स इन टू युअर एम. तुमचे विचार तुम्हाला तुमच्या ध्येयामध्ये रूपांतरित करता आले पाहिजे. फक्त विचार करायचा आणि सोडून द्यायचं, काहीच करायचं नाही, असं जमणार नाही टू गेट सक्सेस इन लाईफ. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. टू इम्पोस्टर्स, दोन फसवणारे. इम्पोस्टर्स म्हणजे काय, पहा इकडे दिलेले, वन हू डिसीव्ज अदर्स बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. फसवणारे. दोन गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला फसवणाऱ्या असतात. त्या कोणत्या आहेत, ट्रम्प अँड डिझास्टर. ट्रम्प मीन्स व्हिक्ट्री अँड डिझास्टर्स मीन्स फेल्युअर. यश आणि अपयश या दोन गोष्टी फसवणाऱ्या असतात. आता या लाईनमध्ये पण टू अपोजिट आयडियाज दिलेले आहेत, ट्रम्प अँड डिझास्टर, म्हणून अँटिथेसिस. आता काय करायचं, जर या दोन टू इम्पोस्टर्स आहेत, या दोन आयडियाज आहेत, सक्सेस अँड फेल्युअर, ट्रम्प अँड डिझास्टर, ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. दोन्ही परिस्थितीमध्ये तुमची रिॲक्शन सारखीच असली पाहिजे. म्हणजे काय, जर तुम्हाला सक्सेस मिळालं तर तुम्ही हवेत जाऊ नका, आणि अपयश मिळालं तर खचून जाऊ नका. दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही कसे असले पाहिजेत, कॉन्फिडंट, ट्रस्ट युअर सेल्फ, कूल, शांत असलं पाहिजे. ट्रीट देम द सेम वे, जस्ट द सेम. एकाच पद्धतीने दोन्ही परिस्थितीला तुम्ही सामना केला पाहिजे, रिॲक्ट केलं पाहिजे. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, twisted by knaves to make a trap for fools. Very nice advice is there. If you can bear to hear the truth. एक तर सत्य ऐकण्याची क्षमता ठेवा. बिअर, सहनशीलता ठेवा, तुमच्याबद्दलचं किंवा इतराबद्दलचं सत्य ऐकण्याची सहनशीलता ठेवा. आणि पुढे पहा, यू हॅव स्पोकन. तुम्ही एखादं सत्य बोललेलं आहात, आणि त्याचं काय झालं, ट्विस्टेड बाय नेव्ज, त्याला वेगळं वळण देण्यात आलं तुमच्या शत्रूंकडून. नेव्ज, ट्विस्टेड बाय नेव्ज. कनिंग ऑर डिसऑनेस्ट पीपल. डिसऑनेस्ट म्हणजे शत्रू, जे अप्रामाणिक आहेत, अप्रामाणिक लोक आहेत. तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने जर एखाद्या माणसाने तुमचं सत्य हे ट्विस्ट केलं म्हणजे त्याला वेगळं वळण दिलं, तर अशा वेळेस काय करायचं, टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी, तुम्हाला जाळ्यात पकडण्यासाठी तुमचं सत्य एखाद्याने, फसवणाराने ते जर ट्विस्ट केलं, वेगळं करून सांगितलं. बऱ्याच वेळेस आयुष्यात असं होतं ना, हे की नाही, एखादा मध्यस्थ माणूस असतो ना, आपण एक बोललेला असतो, तो काय करतो, आपल्या दुसऱ्या मित्राला वेगळंच सांगतो, त्याच्यात ॲड करून सांगतो. याला ट्विस्ट करणं म्हणायचं. मग अशा वेळेस आपण म्हणतो त्याला की मी तसं बोललोच नाही. असं जर झालं तर काय पहा, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्ज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. जर तुमचं सत्य ट्विस्ट करून तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी जर सांगितलं, तर अशा वेळेसही तुमची सहनशक्ती पाहिजे. यू हॅव टू कीप युअर हेड कूल. तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवलं पाहिजे. ऑर वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ड
एम अप विथ वर्न आउट टूल्स. काळजी करू नका. तुमच्याबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल अशा जर गोष्टी झाल्या आणि तुम्हाला खचून जाण्याची वेळ आली, ब्रोकन, म्हणजे तुम्ही एकदम काय म्हणूया आपण, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे काही निर्माण केलेलं आहे ते नष्ट होण्याची जर वेळ आलेली असेल किंवा झालं असेल, ब्रोकन, आयुष्यातलं सगळं अपयशात रूपांतर झालेलं असेल, फेल्युअर आलेलं असेल, तर अशा वेळेस काय करायचं पहा. अँड स्टूप अँड बिल्ड अप विथ वर्न आउट टूल्स. तुमच्यात जी काही कौशल्य होती पूर्वीची, वर्न आउट टूल्स म्हणजे काय, जे वापरलेलं आहे तुम्ही, की नाही, म्हणजे गंज लागलेली हत्यारं असा त्याचा अर्थ होतो, परंतु इथे त्याचा अर्थ वेगळा आहे, की नाही, हिडन मिनिंग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुमची जी पूर्वीची कौशल्य आहे, तुमच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत, त्या स्ट्रेंथ्स परत वापरायच्या आणि पुन्हा एकदा त्या फिनिक्स पक्षाचं उदाहरण माहिती आहे की तो मेल्यानंतरही असं म्हणतात की राखेतून पुन्हा उभा राहतो आणि उंच भरारी घेतो. असंच आयुष्यामध्ये या लाईन्सचा, या ॲडव्हाइसचा अर्थ काय की जर तुम्हाला फेल्युअर आलेलं असेल, ब्रोकन, तुम्ही निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टी नष्ट झालेल्या असतील, तुमचं यश गेलेलं असेल, अशा वेळेस काय करायचं, पुन्हा एकदा उभारी घ्यायची आणि वर्न आउट टूल्स, तुमची जी पूर्वीची कौशल्य आहेत ती बाहेर काढायची, त्याचा वापर करायचा, आणि अगेन यू कॅन गेट सक्सेस इन युअर लाईफ. लेट्स सी द नेक्स्ट स्टॅन्झा. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. जेव्हा तुम्ही लोकांशी बोलतायत, लोकांच्या संपर्कात येत आहेत, त्यावेळेस काय सल्ला देत आहेत, कीप युअर व्हर्च्यू, आपला सद्गुण जो आहे, तुमच्यातले चांगले गुण आहेत ते कायम ठेवा, दुर्गुण येऊ देऊ नका. तुम्हाला जर सक्सेस मिळाली, आता लास्ट स्टांजा थोडासा सक्सेस मिळाल्यानंतर कसं वागायचं, सक्सेस मिळवायची कशी, हे पहिल्या 2 स्टँजामध्ये पाहिले. आता सक्सेस जर मिळाली तुम्हाला, तर तुम्ही कसं वागलं पाहिजे. कीप युअर व्हर्च्यू, लोकांशी बोलताना तुमचा सद्गुण जिवंत ठेवा, जाऊ देऊ नका, दुर्गुण येऊ देऊ नका. और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. जर तुम्ही खूप श्रीमंतही झालात, खूप मोठमोठ्या लोकांमध्ये वागू लागलेला आहे, सक्सेस मिळाली, तर नॉर लूज द कॉमन टच, तुम्ही सामान्य लोकांचा संपर्क तोडायचा नाही. आपण म्हणतो की नाही, एखादा खूप श्रीमंत झाला की त्याच्यात खूप हवा शिरली, म्हणजे तो आता साध्या लोकांना बोलत नाही, असं तुमचं होऊ देऊ नका. इफ नीदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. तुम्हाला फोज म्हणजे शत्रू, मित्र परंतु शत्रू असणारा, फसवणारा मित्र, फोज. नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. जर तुम्ही अशा पद्धतीने राहिलात ना, तर शत्रू काय आणि तुमचा चांगला मित्र काय, कोणीच तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट्स. इफ ऑल मेन काउंट विथ यू म्हणजे काय, पाय ते बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. तुमच्यासाठी गरीब किंवा श्रीमंत हे इक्वल असले पाहिजे. इफ ऑल मेन काउंट विथ यू, जर सगळी माणसं तुमच्यासाठी समान असतील, बट नन टू मच, कोणताच मोठा नाही, कोणताच छोटा नाही, तर अशा वेळेस काय होईल, इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट्स. प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंड, एव्हरी 60 minutes ऑफ ॲन आवर यू कॅन एन्जॉय द लाईफ. आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही आनंदी घालू शकता, असं जर केलं तर. विथ 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it. प्रत्येक क्षण या ठिकाणी let's see the last 4 lines. If you can feel the unforgiving minutes with 60 seconds worth of distance, याचा काय अर्थ होतो, if you use every minute, every second
if you use it properly, then it will convert into the great success in your life. Okay, you see, if you follow all these advices, then what will happen? काय होईल जर सगळे हे advices तुम्ही follow केले तर? Yours is the earth and everything that is in it, and which is more, you will be a man, my son. जर तुम्ही हे सगळे ॲडवाइसेस फॉलो केले तर युअर्स इज द अर्थ, संपूर्ण पृथ्वी तुमची असेल, अँड एव्हरीथिंग दॅट इज इन इट, या पृथ्वीत जे काही आहे ते सर्व तुमचं होईल. यू कॅन गेट ग्रेट सक्सेस इन युअर लाईफ if you follow all these advices. You will become a perfect man, my son. तुम्ही एक परफेक्ट मॅन व्हा, असं हे वडील आपल्या मुलाला या कवितेद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले, ॲडवाइसेस देतात. कारण वडिलांचा अनुभव यासाठी कामी येतो. त्यांनी जग पाहिलेलं असतं आणि ते मग आपल्या मुलाला परफेक्ट मॅन बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तुला कराव्या लागतील याचा सल्ला या कवितेद्वारे या ठिकाणी देत आहे. दिस इज ऑल अबाउट द पोयम. थँक यू व्हेरी मच.